निवडून निवडून येणार कोण? निवडून निवडून येणार कोण? नमस्कार, जय भीम. माता भगिनींनो, आज आपण नगरपालिका गेल्या 3-4 वर्षापासूनची निवडणुकीची वाट पाहत होतो. ती निवडणुकीचा आता रणधुमाळी सुरुवात झालेली आहे. या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभाग 9 मधून सौ भाग्यवती उज्ज्वलाताई. नमस्कार. साहेबांनी आणि जनतेने आशीर्वाद दिले तर साहेबांच्या मदतीने या मायबाप जनतेसाठी जास्तीत जास्त विकासाचे कामं केले जातील असा मी शब्द देते. जय भीम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, होऊ घातलेल्या 2024-25 25-26च्या महापालिकेच्या निवडणूक संदर्भात आपला जो परिवार या ठिकाणी जमलेला आहे, एक छोटेखानी एक परिवाराची बैठक म्हणून आपण या ठिकाणी आलेलो. अजूनपर्यंत साहेबांनी काही सांगितलेले नाही की कोण उमेदवार राहणार आहे, कोण हे करणारे, म्हणजे उमेदवार अजून जाहीर केलेला नाहीये. तत्र आपला एक परिवार आहे, श्रीरामनगर, आंबेडकर नगर, कैलासनगर, सर्व रहिवासी आपण एकमेकाच्या सुखदुःखात उभं राहत असतो. मित्रांनो, परिवारामध्ये एखादी मंगल प्रसंग साजरा करायचा झाल्यास तर परिवार बसून चर्चा करतो की काय जेवण ठेवायचं, कोणते पाहुणे येणार आहेत, काय केलं पाहिजे, किती लोकांना आमंत्रण द्यायचं. तर येणाऱ्या निवडणूकमध्ये जर साहेबांनी आशीर्वाद दिला तर मित्रांनो, तर पुढे काय करायचं त्या संदर्भात आपण इथे चर्चा करायला आलेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची स्थापना केली आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो उभं राहण्याचा, मत मागण्याचा. मित्रांनो, तुम्ही जवळजवळ बघत असाल की प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी प्रयत्न करत आहे, आपल्या घरी येत आहे, आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी उभा आहे, अपक्ष आहे, असं आहे, तसं आहे. पण मित्रांनो, आजकालची मायबाप जनता जागृत आहे. त्यांना सर्व कळतं की आपल्या दुःखसुखात कोण उभं राहतं, कोण आपल्याला शासनाने आणून दिलेल्या स्कीमा घरपोच पोहोचवतात. त्यात रेशन कार्ड असतील, पेटी वाटप असतील, सुरक्षा पेटे, भांडे असतील, लाडकी बहीण योजना दादासाहेब भुसे आणि त्यांच्या शिंदे साहेब यांच्या संपूर्ण टीमने ज्या आपल्या महाराष्ट्रातील माता भगिनींना 1,500 रुपयाची दर महिन्याला एक रक्कम म्हणून आपल्या खात्यावर जमा केले, तर आपण त्यासाठी त्यांचा शतशः ऋणी राहू. मित्रांनो, 1,500 ही रक्कम अत्यंत अल्प आहे, परंतु महिन्याभरात त्यांचा मोबाईलचा रिचार्ज असो, सुख दुःखाचा काही प्रसंग असो, हे 1,500 रुपये गोरगरीब लोकांसाठी खूप झाले. काही लोकांसाठी तो एक दिवसाचा खर्च असेल, पण माझ्या या गरीब माता भगिनींसाठी 1,500 रुपये भरपूर झाले. मित्रांनो, आज आपण एक परिवाराची एक चर्चा म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, साहेबांनी जे कोणी 4 उमेदवार साहेब त्यांना आशीर्वाद देतील त्यांच्या पाठीशी आपण भक्कम उभं राहायचंय. संडाशीच्या पाईपा फुटल्या असतील, संडाशींना दरवाजे नसतील, लाईट नाही, पाणी नाही, संडाशींना खिडक्याने स्लॅब तुटलेला आहे, तर हे सर्व कामं आपल्या नशिबात आहे, आपल्याला ते करायचंय. तुम्ही भक्कमपणे पाठीशी राहिले आणि राहतील असा मला विश्वास आहे. मित्रांनो, आतापर्यंत ज्या स्कीम आपण राबवल्या, याच्यानंतर ज्या काही स्कीम राहतील प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचतील हे मी शब्द देतो. साहेबांनी दिलेल्या 4 उमेदवारांच्या पाठीशी आपल्याला भक्कम उभं राहायचंय. साहेबांचे हात मजबूत करायचे आहे. साहेब आपल्यासाठी येणाऱ्या काळात इतक्या योजना आणणार आहे, आपला मालेगाव तालुका नाशिकच्या बराबरीने राहणार आहे. आज सर्वजण नाशिकला पळतात, पुण्याला पळतात, तर तिकडचे लोक कसे मालेगाव येतील हे फक्त तुम्ही बघायचं आहे. त्यासाठी तुम्हाला साहेबांच्या हात बळकट करायचे. तुम्हाला सांगायचंय सगळ्या महिलांना, जे सांगभाऊनी जेही काम केलेलं आहे ते आपल्या लोकांसाठी सगळ्यांसाठी केलेलं आहे. कोणत्याही जातीचा असो, जय भीम असो किंवा मराठा समाज असो, कोणी असो,
सगळ्यांसाठी त्यांनी केलेले आहे, सगळ्यांना समान धरलेले. म्हणून मला एकच महिलांना सांगायचं आहे की आजपर्यंत जेवढी रेशन कार्ड, आज जवळजवळ 700-800 रेशन कार्ड त्यांनी आपल्याला इथे मिळून दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? सॉरी 1200. त्यात तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला भांड्यांचा सुद्धा सेट त्यांनी घरपोच आपल्याला करून दिलेला आहे. बरोबर आहे ना? केलेला आहे की नाही? हो म्हणा ना सगळ्या. तर माझं काय मत आहे का आपण त्यांना सारंगदादाच्या पाठीशी उभं राहणं, कारण का त्यांनी कामं केलेली आहेत प्रामाणिकपणे, न 1 रुपये घेता, न कोणाकडून मागणी करता. असं जर म्हणायला गेलं तर रेशन कार्डचे लोकांनी 5-5 हजार रुपये करून रेशन कार्डचे पैसे देऊन लोकांची कामं केलेले आहेत. बरोबर आहे की नाही? तर त्यांनी 1 रुपया न घेता आपल्याला घरपोच रेशन कार्डची कामं त्यांनी इथे करून दिलेले आहेत. आणि त्यात मला एकच म्हणायचंय, साहेबांच्या मागे जसे आपले साहेब दादा भुसे साहेब आणि सारंगदादा यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू, माझं एवढंच मत आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? हो ना, जोरात बोला जरा, अगदी जोरात. कारण का सगळ्याजण जोरात करा. मला एकच म्हणायचंय का जिथे आपल्याला प्रयत्न दिसतात, जिथे कष्ट दिसतात, तिथे आपण साथ दिलीच पाहिजे. बरोबर आहे की नाही? अरे जोरात तर बोला. चहा पिले ना सगळे?